नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसांपासून म्हणजे 1 महिन्यापासून मी कुठेच राईड प्लॅन केला नव्हता. तर 3 दिवसांची लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांचा योग्य ते वापर करण्याचं ठरवलं आणि 1.5 वर्षापासून फक्त वहीत लिहून ठेवलेला श्री छत्रपती संभाजीनगर पाहण्याची माझी इच्छा आता पूर्ण करायचं ठरवलं. ऑफिसमधून उशिरा आलो होतो, तसेच लगबगीने बॅग भरून गेअरअप व्हायला सुरुवात केली आणि सर्वत्र ऊन वाढलं होतं. त्याच्यामुळे मी नाईट राईड करायचं ठरवलं होतं आणि राईड करताना झोप येईल म्हणून मी जेवलोसुद्धा नाही, फक्त ब्लॅक कॉफी पिऊन निघालो. रुस्तमवर सगळं सामान लोड करून अन्वीला बाय करून बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली. घड्याळात 10 वाजले होते. या राईडमध्ये मी सेफ्टी गिअर्समध्ये रायडिंग जॅकेट आणि रायडिंग पॅन्ट घेतली नव्हती, तर मी माझे जुने एल्बो गार्ड्स आणि नी गार्ड्स घेतले होते, कारण मुंबईत सध्या गरमी खूप मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईतून बाहेर पडताना खूप ट्रॅफिक मिळाली होती, कारण माझ्याप्रमाणेच बऱ्याच जणांनी 3 दिवसांच्या सुट्टीचा छान असा प्लॅन बनवला होता. कल्याणनंतर रस्ता छान लागला होता आणि शहापूरनंतर घाट सेक्शनमध्ये ड्राईव्ह करताना खूप मस्त वाटत होतं, कारण कसारा इगतपुरी घाटात ब्लॉगिंग करताना कॅमेऱ्यातून तुमच्याशी संवाद साधताना वेळ कसा भरकन निघून गेला आणि कधी नाशिक घोटीला येऊन पोचलो काहीच कळलं नाही. रात्रीचे 2 वाजले होते आणि 150 किलोमीटरचा टप्पा पार झाला होता आणि अजून 200 किलोमीटर बाकी होते आणि आता खऱ्या थरारक परीक्षेला सुरुवात होणार होती, कारण रात्री 2-2:30 नंतर नाशिक घोटीच्या रस्त्याला कोणी म्हणजे कोणीच फिरकत नाही आणि त्यात मी एकटा प्रवास करणार आहे. भीती तर काही वाटत नाही आहे, कारण ब्लूटूथमध्ये मस्त माझे फेवरेट गरबा आणि बँजोची गाणी ऐकत जातोय आणि माझ्यासोबत काजव्यासारखा लखलखत हा चंद्रसुद्धा माझ्यासोबतच प्रवास करतोय. 1 तासाच्या प्रवासानंतर शिर्डी सिन्नरच्या बायपास रस्ता पार करून पुढे वैजापूर मार्गावर येऊन पोचलो आणि ते पाहतो तर काय, भर रस्त्यामध्ये माती आणि झाडाचे ओंडके टाकून ठेवले होते. सुरुवातीला काही कळलंच नाही. नंतर पुढे गेलो तर तिथे एक बॅनर लावला होता की पूल खराब असल्या कारणाने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तो रस्तासुद्धा काळोखात पार करत एका चौकापाशी येऊन पोचलो आणि चहा पिऊन मस्त फ्रेश होऊन पुढचा प्रवास सुरू केला आणि हळूहळू सूर्योदयसुद्धा व्हायला सुरुवात झाली होती. सुंदर असा सूर्योदय पाहत आणि इतरत्र नैसर्गिक नजारे पाहत मी येऊन पोचलो श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये. रस्ते अगदी सुंदर होते आणि लोकसंख्या कमी असल्या कारणाने एवढी फारशी गर्दी काही दिसत नव्हती. मेन शहरात पोचताच हॉटेल शोधायला सुरुवात केली आणि माझ्या बजेटमधलं हॉटेल मिळायला तब्बल अर्धा तास लागला आणि फायनली AC ऑन करता जीवात जीव आला आणि रात्रीचा प्रवास केल्या कारणाने एवढा असा त्रास काही झाला नव्हता. तर चला, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका.